हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग कंप्लीट केलं होतं. नाव टुडे वी स्टार्ट विथ स्टाफिंग फंक्शन. टोटल 6 फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आहे. प्लॅनिंग आपण बघितलेलं आहे, ऑर्गनायझिंग आपण बघितलेलं. नाव वी आर स्टार्टिंग विथ स्टाफिंग. स्टाफिंग स्टार्ट करण्या अगोदर जस्ट एक आपण फ्लॅशबॅक करूया. प्लॅनिंग मध्ये आपण एक्झॅक्टली काय बघितलेलं. प्लॅनिंगचा टास्क काय तर प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, हू इज टू डू इट. म्हणजे एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ऍडव्हान्स. आणि ज्या गोष्टी आपण ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे डिसाइड केलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळं अरेंज करण्याचं काम कोण करतं? ऑर्गनायझिंग. प्लॅनिंगचं काम काय? जस्ट टू डिसाइड इन ऍडव्हान्स. आणि व्हॉट एव्हर डिसाइडेड इन ऍडव्हान्स, जे काही ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केलेलं आहे ते सगळं अरेंज करायचं काम, ते सगळं ऑर्गनाइज करायचं काम कोणाकडे आहे? ऑर्गनायझिंगकडे आहे. नाव सगळं अरेंज झाल्यानंतर, सगळे रिसोर्सेस अरेंज झाल्यानंतर नाव मला एक सिंपल एक्झाम्पल देतो. मला क्लासेसचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. कुठे स्टार्ट करायचा, कधी स्टार्ट करायचा, कसा स्टार्ट करायचा, कॉमर्स फील्ड स्टार्ट करायची, सायन्स स्टार्ट करायची, आर्ट स्टार्ट करायची, स्कूल फील्ड स्टार्ट करायची, या बऱ्याचशा गोष्टी मी ऍडव्हान्स मध्ये डिसाइड केल्या. नाव डिसाइड केल्यानंतर क्लास स्टार्ट करण्यासाठी क्लासरूम पाहिजे, बेंचेस पाहिजे, ब्लॅकबोर्ड पाहिजे, एसी पाहिजे, बुक्स पाहिजे, नोटबुक पाहिजे, सगळे रिसोर्सेस पण आता अरेंज केले ऑर्गनायझिंगने. नाव हे रिसोर्सेस युटिलाइज करण्यासाठी मला मॅन पॉवर पाहिजे, मला एम्प्लॉईज पाहिजे. जे एम्प्लॉईज तुम्ही जेवढे चांगले अपॉइंट करणार तेवढा बिझनेस तुमचा फास्टर ग्रो होणार. मग ते एम्प्लॉईज अपॉइंट करायचं काम कोणाकडे? स्टाफिंगकडे. आपण मिनिंग पासून स्टार्ट करूया. मिनिंग बघा काय दिलंय. स्टाफिंग इज अ प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे ज्यात कंटिन्यू एम्प्लॉईज येत असतात, जात असतात. त्या एम्प्लॉईजना अपॉइंट करायचं काम स्टाफिंग करत असते. ऑर्गनायझेशन आपलं लाईफ टाइम चालू ठेवायचं, आपल्याला वर्षानुवर्ष चालू ठेवायचं, तर ही स्टाफ रिलेटेड प्रोसेस कंटिन्यू चालू राहणार आहे. सो स्टाफिंग इज अ प्रोसेस. कसली प्रोसेस आहे? ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग. स्टाफिंग इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग. कोणला आपण सिलेक्ट करतो, कोणला अपॉइंट करतो आपण? काय काम आहे स्टाफिंगचं? तर ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग राईट पर्सन ऍट द राईट पोझिशन and at the right time in the organization. सिंपल वर्क आहे स्टाफिंगकडे. स्टाफिंगचं नाम काय ऑर्गनायझेशन मध्ये? तर स्टाफिंग इज अ प्रोसेस. कसली प्रोसेस आहे स्टाफिंग? स्टाफिंग मध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे? स्टाफिंगचं काम काय असणार आहे? प्लॅनिंगचं काम केलेलं आहे. एव्हरीथिंग इज डिसाइडेड इन ऍडव्हान्स. ऑर्गनायझिंगनी काय केलं? ज्याप्रमाणे डिसाइड केलेलं त्याप्रमाणे सगळे रिसोर्सेस अरेंज केलेले आहेत. नाव ऑर्गनायझिंगचा पण टास्क ओव्हर झालेला आहे. नाव थर्ड टास्क इज स्टाफिंग. थर्ड फंक्शन इज स्टाफिंग. नाउ स्टाफिंगचं फंक्शन, स्टाफिंग फंक्शनचं वर्क काय? जे रिसोर्सेस ऑर्गनाइज केले, जे रिसोर्सेस अरेंज केले ते युटिलाइज करण्यासाठी काय करायचंय? अपॉइंट करायचे. कोणाला अपॉइंट करायचे? तर राईट पर्सन ऍट द राईट पोझिशन अँड ऍट द राईट टाइम इन द ऑर्गनायझेशन. सो फर्स्ट लाईन कळाली मिनिंगची तुम्हाला. स्टाफिंग इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग राईट पर्सन ऍट द राईट पोझिशन अँड ऍट द राईट टाइम इन द ऑर्गनायझेशन. इन अदर वर्ड्स, इट इज द प्रोसेस ऑफ एक्झॅक्टली स्टाफिंगला काय करायचं मग? तर रिक्रुटिंग. म्हणजे एम्प्लॉईजना रिक्रूट करायचे, अपॉइंट करायचे. एम्प्लॉईंग म्हणजे त्यांना कामाला लावायचे, प्रत्येकाला त्यांच्या ॲबिलिटीनुसार वर्क असाइन करायचे. देन रेम्युनरेटिंग म्हणजे त्यांचे पगार ठरवायचे. अँड मेंटेनिंग सॅटिस्फाय वर्कफोर्स. सगळ्यात महत्वाचं टास्क मेंटेनिंग सॅटिस्फाय वर्कफोर्स. तुमची वर्कफोर्स, तुमचे एम्प्लॉईज सॅटिस्फाय असतील तर ते डेडिकेशनने काम करतील, कमिटमेंटने काम करतील, तर आपलं गोल इझिली अचीव्ह होईल. ते सॅटिस्फायच नसतील तर ते वर्क करणार नाहीत, आणि वर्कच नाही केलं तर गोल अचीव्ह होणार नाही. सो शेवटची लाईन काय दिली त्यांनी? स्टाफिंगचं काम काय ते? इन अदर वर्ड्स, इट इज द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग, एम्प्लॉईंग, रेम्युनरेटिंग अँड मेंटेनिंग सॅटिस्फाय वर्कफोर्स. म्हणजे एम्प्लॉईजना सॅटिस्फाय ठेवण्यासाठी जे काही लागेल ती सगळी कामं कोण परफॉर्म करणार आहे? स्टाफिंग. इन शॉर्ट थोडक्यात सांगायला गेलं तर एम्प्लॉईज अपॉइंट झाल्यापासून, थोडक्यात सांगायला गेलं तर एम्प्लॉईज अपॉइंट झाल्यापासून एम्प्लॉईजच्या रिटायरमेंट पर्यंत, मार्क माय वर्ड, एम्प्लॉईज अपॉइंट झाल्यापासून एम्प्लॉईजच्या रिटायरमेंट पर्यंत, तो अपॉइंट होतो 21व्या वर्षी, रिटायर्ड होतो ऍट द एज ऑफ 60, 60व्या वर्षी. अपॉइंट झाल्यापासून रिटायरमेंट पर्यंत त्याला जे काही लागणार आहे, त्याला बोनस लागणार, त्याला कमिशन लागणार, त्याला प्रमोशन लागणार, त्याला ट्रान्सफर लागणार, त्याला ट्रेनिंग लागणार, जे काही लागणार आहे त्याला ते सगळं प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे? स्टाफिंगचं. इन शॉर्ट, स्टाफ रिलेटेड एक्स वाय झेड म्हणजे ए टू झेड सगळ्या गोष्टी कोण बघणार आहेत? स्टाफिंग.
मिनिंग कळतं तुम्हाला स्टाफिंगचं? एकदा रिवाइज करूया आपण सगळ्यांनी. स्टाफिंग इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग. स्टाफिंग इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग. काय सिलेक्ट करतो, काय अपॉइंट करतो आपण? राईट पर्सन at the right position and at the right time in the organization. In other words, it is the process of recruiting, employing, remunerating and maintaining satisfied workforce. Now definition. According to Henry Fayol, definition कोणी दिली बघायची आपल्याला. According to Henry Fayol, काय बोलतोय Fayol बघा. Filling and keeping. Filling म्हणजे रिकाम्या जागा, keeping म्हणजे भरायच्या. Filling and keeping कोणत्या जागा भरायच्या? फील्ड पोझिशन. फील्ड पोझिशन म्हणजे ऑर्गनायझेशन मधल्या ज्या रिकाम्या जागा आहेत ना एम्प्लॉईजच्या, ऑर्गनायझेशन मधल्या ज्या एम्प्लॉईजच्या रिकाम्या जागा आहेत ना फील्ड पोझिशन, त्या भरायचं काम कोणाकडे आहे? स्टाफिंगकडे आहे. फिलिंग अँड कीपिंग फील्ड पोझिशन इन अन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये ज्या ज्या एम्प्लॉईजच्या रिकाम्या जागा आहेत, जिथे जिथे एम्प्लॉईजची गरज आहे त्या जागा भरण्याचं काम कोणाकडे आहे? स्टाफिंगकडे आहे. डेफिनेशन कळाली? एकदम सिंपल डेफिनेशन आहे. कोणी दिली डेफिनेशन? Name of author is more important whenever you write a definition. This definition is given by Henry Fayol. What he said about staffing? तो स्टाफिंग बद्दल काय सांगतोय? फिलिंग अँड कीपिंग. फिलिंग मीन्स फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा. कीपिंग म्हणजे भरायच्या. कोणत्या रिकाम्या जागा भरायच्या? तर फील्ड पोझिशन. ऑर्गनायझेशन मध्ये ज्या एम्प्लॉईजच्या फील्ड पोझिशन आहे, ज्या रिकाम्या जागा आहेत इन अन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये ज्या काही एम्प्लॉईजच्या रिकाम्या जागा आहेत त्या भरण्याची जबाबदारी कोणाकडे असणार आहे? स्टाफिंगकडे. कळालं तुम्हाला थोडक्यात? एकदा मिनिंग डेफिनेशन दोन्ही आपण रीड करूया. मिनिंग काय दिलं त्यांनी? सगळेजण तुम्ही घरी बसून ऑनलाईन बघताय, मी जेव्हा रीड करायला बोलेल तेव्हा तुम्ही देखील रीड करायचं आहे ते. मिनिंग काय दिले त्यांनी? स्टाफिंग इज अ प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अँड अपॉइंटिंग राईट पर्सन ॲट द राईट पोझिशन अँड ॲट द राईट टाइम इन द ऑर्गनायझेशन. इन अदर वर्ड्स, इट इज द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग, एम्प्लॉइंग, remunerating and maintaining satisfied workforce. Now definition, according to Henry Fayol, filling and keeping field position in an organization structure. Now need and importance of staffing. First point काय दिले त्यांनी? क्रिएटिंग गुडविल. स्टाफिंग आणि गुडविलचा काय संबंध आहे? तुम्हाला विचारतोय मी. स्टाफिंग आणि गुडविलचा काय संबंध आहे का? ऑफकोर्स आहे. स्टाफिंग कडे कोणतं काम आहे? सिलेक्शन ऑफ स्टाफ, सिलेक्शन ऑफ एम्प्लॉई. जेवढे चांगले एम्प्लॉईज तुम्ही सिलेक्ट करणार, जेवढे इफिशियंट एम्प्लॉईज तुम्ही सिलेक्ट करणार, तेवढी तुमची इफिशियन्सी काय होणार? वाढणार. प्रोडक्टिव्हिटी काय होणार? वाढणार. कस्टमर सॅटिस्फाय होणार. जेवढा चांगला स्टाफ सिलेक्ट करणार तेवढे ते कस्टमरला जास्त सॅटिस्फाय करणार. कस्टमर सॅटिस्फाय झाला की कस्टमर तर ऑर्गनायझेशनचं नाव काढणार की त्या एम्प्लॉईचं नाव काढणार? ऑर्गनायझेशनचं. राज क्लासेस मध्ये टीचर्स चांगले शिकवतात, सो टीचर्सला बाहेर कोणी ओळखत नाही, ओळखतं कोणाला? राज क्लासेसला. म्हणजे एम्प्लॉई जेव्हा चांगली सर्व्हिस देणार, नाव कोणाचं होणार? एम्प्लॉईचं होणार की ऑर्गनायझेशनचं? ऑर्गनायझेशनचं. सो पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी? क्रिएटिंग गुडविल. सिंपल पॉईंट आहे बघा. सिलेक्शन ऑफ गुड स्टाफ इन्शुअर्स. चांगला स्टाफ सिलेक्ट केल्यामुळे काय फायदा होतो बघा? सिलेक्शन ऑफ गुड स्टाफ इन्शुअर्स हायर इफिशियन्सी ऍट ऑल लेवल्स. प्रत्येक लेवलची इफिशियन्सी काय होते? त्यामुळे वाढते. सिलेक्शन ऑफ गुड स्टाफ इन्शुअर्स हायर इफिशियन्सी ऍट ऑल लेवल्स विच इन्शुअर्स कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. आणि त्यामुळे कंझ्युमर काय होतं? सॅटिस्फाय होतो. विच हेल्प्स टू इम्प्रूव्ह अँड मेंटेन गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन. कंझ्युमर सॅटिस्फाय झाला की ऑटोमॅटिक कोणाचं गुडविल निर्माण होणार? कोणाचं गुडविल वाढणार आहे? ऑर्गनायझेशनचं. पॉईंट बघून कळाला तुम्हाला? काय दिलं पॉईंट हेडिंग त्यांनी? क्रिएटिंग गुडविल. सिलेक्शन ऑफ गुड स्टाफ. हे सिलेक्शन करण्याचं काम कोण करणार आहे? स्टाफिंग. चांगला स्टाफ सिलेक्ट केला, इन्शुअर हायर इफिशियन्सी. इफिशियन्सी काय होणार? वाढणार. कार्यक्षमता काय होणार? वाढणार. ऍट ऑल लेवल्स. ह्याचा फायदा काय होणार? विच इन्शुअर्स कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे कंझ्युमर सॅटिस्फाय होणार. कंझ्युमर सॅटिस्फाय झाला की विच हेल्प्स टू इम्प्रूव्ह अँड मेंटेन गुडविल ऑफ द ऑर्गनायझेशन. नाउ पॉइंट नंबर 2, जॉब सॅटिस्फॅक्शन. स्टाफिंगचा अजून एक इम्पॉर्टन्स, जॉब सॅटिस्फॅक्शन. बघा, ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना जॉब सॅटिस्फॅक्शन असणं गरजेचं आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन कधी मिळतं बघूया आपण पॉइंट मध्ये. अ गुड स्टाफिंग पॉलिसी प्रोव्हाइड्स जॉब सॅटिस्फॅक्शन टू द एम्प्लॉईज. मला जर का काम करताना सॅटिस्फॅक्शन असेल तर मी तिथे काम इंटरेस्ट घेऊन करणार. मला सॅटिस्फॅक्शन नसेल तर मी फॉर्मॅलिटी म्हणून काम करणार, आणि फॉर्मॅलिटी म्हणून केलेलं काम एवढं चांगलं आपल्याला रिस्पॉन्स देत नाही, चांगले रिझल्ट देत नाही.
सो जर का तुम्ही मन लावून करत असाल, बघा ना, स्टडी मन लावून करा, चांगला रिझल्ट मिळणार. फॉर्मॅलिटी म्हणून करता तर चांगला रिझल्ट मिळणार नाही. वर्क मध्ये पण तसंच आहे. जर का तुम्ही आवडीने वर्क करताय, आउटपुट चांगलं मिळणार. फॉर्मॅलिटी म्हणून करताय, आउटपुट मिळणार नाही. सो काम करतात त्यात सॅटिस्फॅक्शन असणं गरजेचं आहे, आणि ते सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतंय? स्टाफिंग. काय दिले बघायला तिथे, अ गुड स्टाफिंग पॉलिसी प्रोव्हाइड्स जॉब सॅटिस्फॅक्शन टू द एम्प्लॉईज. मग आता जॉब सॅटिस्फॅक्शन कधी मिळते एम्प्लॉईजना? तर व्हेन एम्प्लॉईज गेट जॉब अकॉर्डिंग टू देअर ॲबिलिटी, क्वालिफिकेशन अँड इंटरेस्ट, दे गेट जॉब सॅटिस्फॅक्शन. काय लाईन कळाली तुम्हाला? जॉब करत असताना जॉब सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे. जॉब करत असताना जॉब सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे. ते द्यायचं काम कोण करते? स्टाफिंग. आणि जॉब सॅटिस्फॅक्शन कधी मिळतं ते त्यांनी दिले बघा. व्हेन एम्प्लॉईज गेट जॉब, जेव्हा एम्प्लॉईजला जॉब मिळतो कशानुसार? अकॉर्डिंग टू देअर ॲबिलिटी, क्वालिफिकेशन अँड इंटरेस्ट. अकॉर्डिंग टू देअर ॲबिलिटी, क्वालिफिकेशन अँड इंटरेस्ट, दे गेट जॉब सॅटिस्फॅक्शन. त्यांना त्यांच्या ॲबिलिटीनुसार जॉब मिळतो तेव्हा त्यांना काय मिळतं? जॉब सॅटिस्फॅक्शन. आणि स्टाफिंग फंक्शन जॉब देताना त्याचं क्वालिफिकेशन, त्याचं एक्सपिरियन्स, त्याची ॲबिलिटी चेक करूनच त्याला जॉब देते. म्हणजे त्याची जी लेवल आहे त्या लेवलचा जॉब त्याला मिळतो. म्हणजे त्याला ऑटोमॅटिक जॉब करताना काय मिळणार आहे? जॉब सॅटिस्फॅक्शन. सिंपल आहे. आता मी जर का प्रोफेसर आहे आणि मला शिकवायला ओसी आणि एसपी सब्जेक्ट आवडतोय, आणि मला ते न शिकवायला देता मला त्यांनी जर का पिऊनचं वर्क दिलं कॉलेजमध्ये, तुम्ही सगळ्या लोकांची अटेंडन्स घ्या, त्यांच्या वाया चेक करा, मला सॅटिस्फॅक्शन मिळणार का? माझं क्वालिफिकेशन त्या लेवलचं आहे, मी त्या लेवलसाठी तयार आहे, मी शिकवण्यासाठी एकदम कॅपेबल आहे, मी चांगल्या प्रकारे शिकवू शकतो, मला माहिती. पण ह्या लोकांनी मला ते काम न देता अटेंडन्स घ्यायचं काम दिलंय, वाया चेक करायचं काम दिलंय. मला त्या जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन असणार का? मी ते जॉब तो फॉर्मॅलिटी म्हणून करणार. पण जर का मला जो शिकवायला सब्जेक्ट आवडतो, ओसी आणि एसपी, तेच सब्जेक्ट मला शिकवायला दिले, मी जीव तोडून शिकवणार ना, आउटपुट जास्त देणार ना मी. कळतोय तुम्हाला मला काय सांगायचं ते? सो स्टाफिंग एक्झॅक्टली तेच करते की तो एम्प्लॉईज कशासाठी कॅपेबल आहे, ते एम्प्लॉईजचं क्वालिफिकेशन कोणत्या लेवलचं आहे, ज्या लेवलचं क्वालिफिकेशन आहे, ज्या लेवलचा एक्सपिरियन्स आहे, तोच जॉब त्याला देतात, जेणेकरून त्याला काय मिळायला पाहिजे? जॉब सॅटिस्फॅक्शन. पॉईंट नंबर 2 कळाला तुम्हाला? एकदा रीड करूया सगळ्यांनी आपण. A good staffing policy provides job satisfaction to the employees. When employees get job according to their ability, qualification and interest, they get job satisfaction. Then point number 3. Avoids absenteeism and labor turnover. Avoids absenteeism and labor turnover. Now absenteeism म्हणजे तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे, absenteeism म्हणजे दांड्या मारणे, आणि लेबर टर्नओव्हर म्हणजे जॉब सोडून जाणे. काही एम्प्लॉईजना सवय असते आठवड्यातून 2 दिवस घरी राहायची, 3 दिवस घरी राहायची. काही एम्प्लॉईज त्याच्याही पलीकडे असतात, महिन्याला जॉब चेंज करत असतात. हे असं केल्याने काय होणार माहितीये? अपसेट राहिल्याने जॉब सोडून जातात एम्प्लॉईज. त्यामुळे कामं आपली वेळेमध्ये होणार नाही. 100 एम्प्लॉईज आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, रोज त्यातले 25-30 जण अपसेट राहत आहेत. अरे होणार का काम वेळेमध्ये? नाही होणार. मग हे अपसेंटिझम आणि लेबर टर्नओव्हर, जॉब सोडून जाणं, थांबवू शकतं कोण? स्टाफिंग फंक्शन अवॉइड करू शकतंय. कशा प्रकारे? तर कारण शोधा ना, एम्प्लॉईज का घरी जातात, एम्प्लॉईज का जॉब सोडून जातात? कारण ते त्या जॉब पासून खुश नसतात. तुम्ही त्यांना हॅपी करा, त्यांना तुम्ही खुश करा. तुम्ही कधी ऐकलं बँकेमध्ये कामाला लागलेला एम्प्लॉई, बँकेमध्ये कामाला लागलेला एम्प्लॉई जॉब जॉईन करून 2 वर्षांनी तो जॉब सोडून देतो. 100 पैकी एका दुसरी अशी केस तुम्हाला मिळेल की ज्याने 1-2 वर्ष जॉब सोडलाय. बाकी 99% केसेस मध्ये आपल्याला बघायला मिळतं की तो वयाच्या 21व्या वर्षी जॉईन होतो आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये तो 60व्या वर्षापर्यंत काम करतो. तो जॉब सोडतच नाही. का नाही सोडत? कारण एवढ्या फॅसिलिटीज देऊन ठेवल्या स्टाफिंग फंक्शनने स्टाफला, एवढे बेनिफिट्स देऊन ठेवले की त्या एम्प्लॉईजला घरी पण राहावं असं वाटत नाही आणि तो जॉब सोडावा असं पण वाटत नाही. तुम्ही पण तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईजना चांगला पगार द्या, चांगल्या फॅसिलिटीज द्या, त्यांना मेडिक्लेम काढा, त्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढा, त्यांना घरं द्या राहायला. एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज दिल्या, तो एम्प्लॉई पण जॉब सोडताना विचार करणार, पाहिलं हे सगळं मला बाहेर मिळेल का रे? नाही मिळणार. तो जॉब सोडणार का तुमचा? नाही. वर्किंग कंडिशन चांगली द्या, चांगल्या प्रकारे त्यांच्याशी बिहेव करा ऑर्गनायझेशन मध्ये, ते अपसेट पण राहणार नाही. म्हणजे तुमचा अपसेंटिझमचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि लेबर टर्नओव्हरचा पण प्रॉब्लेम काय होईल? सॉल्व्ह होईल. बघूया आपण काय लिहिलं त्यांनी. द हॅबिट ऑफ रिमेनिंग अपसेंट फ्रॉम द वर्क, कामावरून अपसेंट राहणे, आणि चेंजिंग द जॉब फ्रिक्वेंटली, आणि 10 वेळा जॉब चेंज करणे. ऑफिस कशा परिणाम होतो याचा? स्मूथ वर्किंग ऑफ द ऑर्गनायझेशन.
ऑफकोर्स 100 बॅग युरोज 25-25 अपसेट राहिले, वर्क स्मूथली चालेल का रे आपलं? नाही चालणार. सो लाईन काय दिली द हॅबिट ऑफ रिमेनिंग अपसेंट फ्रॉम द वर्क अँड चेंजिंग द जॉब फ्रिक्वेंटली affects स्मूथ वर्किंग ऑफ द ऑर्गनायझेशन. अ गुड स्टाफिंग पॉलिसी इज इसेन्शियल. मग अशा ऑर्गनायझेशन मध्ये काय गरजेचं आहे? गुड स्टाफिंग पॉलिसी. चांगले बेनिफिट्स द्या एम्प्लॉईजना, चांगला पगार द्या, बोनस द्या, कमिशन द्या, प्रमोशन द्या, पाहिजे तसे त्यांना फॅसिलिटीज द्या. ते एम्प्लॉईज खुश राहणार, हॅपी राहणार आपल्या जॉबशी, आणि मग अब्सेंट राहायचं, सोडून जायचा प्रश्न येणारच नाही. सो शेवटची लाईन दिली बघा, अ गुड स्टाफिंग पॉलिसी इज इसेन्शियल. म्हणजे चांगली स्टाफिंग असणं गरजेचं आहे टू अवॉइड अब्सेंटिझम अँड लेबर टर्नओव्हर. पॉईंट नंबर 3 कळाला तुम्हाला? एकदा रीड करायचं सगळ्यांनी माझ्यासोबत. द हॅबिट ऑफ रिमेनिंग अब्सेंट फ्रॉम द वर्क अँड चेंजिंग द जॉब फ्रिक्वेंटली affects smooth working of the organization. A good staffing policy is essential to avoid absenteeism and labor turnover. Point number 4, maximum productivity. Staffing function ensures maximum productivity. म्हणजे स्टाफिंग फंक्शन स्टाफ अपॉइंट करताना काय डोक्यासमोर ठेवतात की प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. स्टाफिंग फंक्शन इन्शुअर्स मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी. स्टाफिंग सिलेक्ट, त्यामुळे ते सिलेक्ट करतानाच काय करतात बघा, एम्प्लॉईजना अपॉइंट करताना. तुम्ही कधी ऐकलं असेल तर तुम्हाला सांगतो मी, जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये स्टँडर्ड रिलायन्स मध्ये समजा 100 जागांसाठी भरती असेल तर ते 100 जागांसाठी ना जवळपास 10,000 ऍप्लिकेशन जातात. 10,000. मग त्या 10,000 पैकी 100 जणच घ्यायचे. मग ते 100 जण असे निवडतात ना की जे एकदम बेस्ट असतील आणि जे एकदम प्रोडक्टिव्हिटी जास्त देतील. मग त्या स्टाफला सिलेक्ट करण्याचं काम, त्या बेस्ट स्टाफला शोधून काढण्याचं काम कोण करतं? स्टाफिंग फंक्शन. बघूया आपण. स्टाफिंग फंक्शन इन्शुअर्स मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी. स्टाफिंग सिलेक्ट, कोणला सिलेक्ट करतात ते? द मोस्ट सुटेबल स्टाफ फॉर एव्हरी टाइप ऑफ जॉब. प्रत्येक जॉब साठी जो सगळ्यात बेस्ट आहे ना. 100 जॉब साठी 10,000 लोक बाहेर बसलेत, तर मी ते 100 जण जे घेणार ना, ते घेणार ते सगळ्यात बेस्ट आहेत ना अशीच लोक निवडणार मी. सो लाईन काय दिले? स्टाफिंग सिलेक्ट द मोस्ट सुटेबल स्टाफ फॉर एव्हरी टाइप ऑफ जॉब. इन अदर वर्ड्स, स्टाफिंग प्रोव्हाइड राईट पर्सन फॉर द राईट पोझिशन. ते प्रत्येक पोझिशनला राईट पर्सनच प्रोव्हाइड करतात, जेणेकरून त्याची प्रोडक्टिव्हिटी काय झाली पाहिजे, त्या कामाची वाढली पाहिजे, आउटपुट त्या कामाचं काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. पॉईंट नंबर 4 कळतोय तुम्हाला? काय दिली हेडिंग त्यांनी? मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी. रीड करायचं सगळ्यांनी एकदा. काय दिलं फर्स्ट लाईन देते? स्टाफिंग फंक्शन इन्शुअर्स मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी. Staffing select the most suitable staff for every type of job. In other words, staffing provides right person for the right position. Now point number 5. Competent staff. Competent staff म्हणजे capable staff. A well organized staffing department is essential. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉपर स्टाफिंग डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे, ज्यांना प्रेझेंट सोबत फ्युचरची देखील काळजी आहे, असं स्टाफिंग डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. अ वेल ऑर्गनाइज्ड स्टाफिंग डिपार्टमेंट इज इसेन्शियल टू फाइंड आउट टॅलेंटेड, एक्सपिरियन्स अँड क्वालिफाइड स्टाफ टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन इन द ऑर्गनायझेशन. लाईन समजून घ्या. अ वेल ऑर्गनाइज्ड स्टाफिंग डिपार्टमेंट इज इसेन्शियल. चांगलं स्टाफिंग डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. कशासाठी? टू फाइंड आउट, शोधून काढण्यासाठी. काय? talented, experienced and qualified staff to perform various function in the organization. नवी लाईन समजवण्यासाठी सिंपल एक्झाम्पल देतो. एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आहे, जो ऑर्गनायझेशन 5 लोकांवरती डिपेंड आहे. ती 5 लोक एकदम छान प्रकारे काम करतात, त्यांचं वर्क करण्याची पद्धत वगैरे एकदम वेगळीच आहे, आणि त्या 5 जणांमुळे गेली 30 वर्ष ऑर्गनायझेशन प्रॉफिट मध्ये आहे. नाव बॉसला टेन्शन काय की 5 वर्षानंतरला हे 5 जण आता रिटायर्ड होणार आहेत, आणि मग हे गेल्यावरती पुढे काय? पुढे जर का नवीन एम्प्लॉईज आपण आणले तिकडे, तर त्यांना ह्यांच्यासारखं काम जमेल का? सो असे बरेचसे प्रश्न बॉसला पडलेले आहेत की पुढे आपल्या ऑर्गनायझेशनचं होणार काय. मग जर का अशा ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉपर स्टाफिंग डिपार्टमेंट असेल तर ते काय करतील? अजून 5 वर्ष, एकदा 5 वर्षांनी हा प्रॉब्लेम होणार आहे ना. सो 5 वर्ष अगोदरच मी काय करेन की माझ्या एक्झिस्टिंग टीम मध्ये जी हुशार मुलं आहेत अशा मी 10 जणांना शोधून काढेल जे एकदम बेस्ट आहेत कामामध्ये, आणि त्या 10 जणांना सांगेल की तुम्ही त्यांच्या बाजूला बसा. प्रत्येकाच्या बाजूला दोघं जण बसवेल मी.
काम करायला. आणि त्या 5 जणांना इन्स्ट्रक्शन देईल मी की तुम्ही आता कामं करू नका, तुम्ही ह्या लोकांकडून कामं करून घ्या, ह्यांना शिकवा तुमची कामं. आता 5 वर्ष मोठा पिरियड आहे. 5 वर्षामध्ये ह्या सिनियर लोकांनी ह्या ज्युनियर लोकांना खूप चांगल्या प्रकारे काम शिकवलं आणि ज्युनियर लोक कसं नवीन सळसळीत रक्त आहे, उलट त्यांच्यापेक्षाही बेस्ट कामं करू लागली. आणि आज 5 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आज त्यांना रिटायरमेंट देताना बॉसला जरा तरी भीती वाटत असेल का रे की आपल्या ऑर्गनायझेशनचं काय होणार? नाही वाटणार भीती. का नाही वाटणार? कारण ती 5 जण चाललेत, पण त्या 5 जणांनी किती जणांनी तयार केले? 10 जणांना. आणि ही 10 जण त्यांच्यापेक्षाही बेस्ट पद्धतीने हँडल करतात. कारण 5 वर्ष त्यांनी सगळ्या गोष्टी शिकवून घेतलेल्या होत्या. म्हणजे फ्युचर रिक्वायरमेंट काय केली? स्टाफिंगने सॅटिस्फाय केली ना. मग आता पुढचा विचार करण्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सुचलं पाहिजे ना. आता उद्या रिटायर्ड होणारे आज बाजूला बसवलं तर जमेल का रे? नाही ना. हे कधी जमलं पाहिजे? 5 वर्ष आधीच. 5 वर्षामध्ये 10 जण एकदम चांगल्या प्रकारे त्या कामात एक्सपर्ट झाली, मास्टर झाली, आणि आता ही लोक रिटायर्ड होतात, सिनियर लोक. मग रिटायरमेंटला बॉस हॅप्पी असणार की अनहॅप्पी असणार? हॅप्पी असणार ना. कारण त्याला माहिती की हे गेले तरी ह्यांनी ह्यांच्यापेक्षा बेस्ट एम्प्लॉई बनवून ठेवलेले आहेत. मला काय सांगायचं कळतंय तुम्हाला? मग अशासाठी चांगले स्टाफिंग डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. बाहेरून कोणाला तरी आणणार त्यापेक्षा पण आपलेच एम्प्लॉईज काय करायचे? डेव्हलप करायचे. सो लाईन काय दिले बघा, वेल ऑर्गनाइज स्टाफिंग डिपार्टमेंट इज इसेन्शियल. ऑर्गनायझेशन मध्ये चांगले स्टाफिंग डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. कशासाठी? टू फाइंड आउट टॅलेंटेड. आपण बाहेरून आणले स्टाफ, आता हे नवीन 5 जण गेल्यावरती की आतमधलेच तयार केले, आतमधले स्टाफ तयार केले ना, त्यांना देखील ऑपॉर्च्युनिटी दिली पुढे यायची. त्यांना पुढे यायची संधी दिलेली बघून बाकीचे एम्प्लॉईज पण हॅपी होणार की यस, ही लोक पुढे गेली म्हणजे आपल्याला पण चान्स मिळेल उद्या पुढे जायचा. ती लोक पण प्रामाणिकपणे काम करणार. सो लाईन काय दिली त्यांनी, अ वेल ऑर्गनाइज स्टाफिंग डिपार्टमेंट इज इसेन्शियल. ह्या सगळ्यासाठी चांगलं स्टाफिंग डिपार्टमेंट असणं गरजेचं आहे. टू फाइंड आउट टॅलेंटेड, experienced and qualified staff to perform various functions in the organization. Competent म्हणजे capable, cooperative and dedicated staff is the asset of the organization. कळते तुम्हाला? Cooperative, competent and dedicated staff is the asset of the organization. असे स्टाफ मिळवणं खूप गरजेचं आहे आणि असे स्टाफ शोधून काढणं त्या 10,000 पैकी ही मोठी कला आहे, हे मोठं आर्ट आहे. आणि हा आर्ट परफॉर्म करण्याचं काम म्हणून करतं स्टाफिंग. पॉईंट नंबर 5 आला तुम्हाला, कॉम्पिटंट स्टाफ. काय दिलेलं आहे त्यांनी? अ वेल ऑर्गनाइज स्टाफिंग डिपार्टमेंट इज इसेन्शियल टू फाइंड आउट टॅलेंटेड, एक्सपिरियन्स अँड क्वालिफाईड स्टाफ टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन इन द ऑर्गनायझेशन. 10,000 जण बाहेर बसलेत, घ्यायचे किती? 100च. चेहरे बघून आपल्याला कळणार नाही की तो हुशार आहे की तो ढबू आहे, तो कामामध्ये कसा आहे. सो त्यातून एक्सपिरियन्स, क्वालिफाईड आणि कॅपेबल स्टाफ शोधून काढण्याचं काम कोणाचं आहे? स्टाफिंगचं आहे. कारण असे स्टाफ आपल्याला मिळाले तर आपलं ऑर्गनायझेशन ह्या लेवलला असेल ना. आणि जर का आपल्याला बेस्ट स्टाफ मिळाले तर ते ह्या लेवलला जायला वेळ लागत नाही. म्हणून त्यांनी शेवटला दिले बघा, कॉम्पिटंट म्हणजे कॅपेबल, कोऑपरेटिव्ह अँड डेडिकेटेड स्टाफ इज द असेट ऑफ द ऑर्गनायझेशन. पॉईंट नंबर 6 दिले, फ्युचर रिक्वायरमेंट. मगाशीच तुम्हाला मी सांगितलं 5 वर्षांनी रिटायर्ड होणार आहेत. मग त्याच्या अगोदर 1 महिना जागा व्हायचं नाहीये, ऍडव्हान्स मध्ये जागा व्हायचंय, जेणेकरून आपल्या हाताखालचा स्टाफ आपण काय करू शकतो? त्यांच्या हाताखाली देऊ शकतो. 5 वर्ष अगोदर दिल्यामुळे ती लोक 5 वर्ष सगळं शिकवू शकतात त्या लोकांना. आणि मग रिटायरमेंटच्या वेळी आपल्याला काहीच टेन्शन नसणार, कारण ते 5 जण जात आहेत, पण त्यांच्या मागे किती जण तयार झालेत? 10 जण. सो लाईन काय दिली बघा, स्टाफिंग सॅटिस्फाय. काय सॅटिस्फाय करतात ते? फ्युचर रिक्वायरमेंट ऑफ टॅलेंटेड स्टाफ. 5 जण हे टॅलेंटेड आहेत नो डाऊट, पण हे गेलं पुढे काय? बिझनेस बंद करायचा? नाही, बिझनेस चालू ठेवायचा. मग मी काय करणार? 5 वर्ष आधीच काय करणार? त्यांच्या बाजूला नवीन एम्प्लॉईज बसवणार जे कामामध्ये हुशार आहेत, जेणेकरून 5 वर्षात ती नवीन एम्प्लॉईज त्यांचं सगळं काम शिकून घेतील. म्हणजे उद्या जेव्हा हे रिटायर्ड होणार तेव्हा त्यांची जागा कोण घेतील? हे यंगस्टर्स घेतील आणि माझा बिझनेस चालू आहे तो चालूच राहील. स्टाफिंग सॅटिस्फाईज फ्युचर रिक्वायरमेंट ऑफ टॅलेंटेड स्टाफ. द फ्युचर टॅलेंटेड, कॉम्पिटंट म्हणजे कॅपेबल, एक्झिक्युटिव्ह कॅन बी क्रिएटेड. कोणामधून क्रिएट करायचे आपल्याला? थ्रू द एक्झिस्टिंग स्टाफ. मी कोणामधून डेव्हलप केलं त्यांना? एक्झिस्टिंग स्टाफ मधून. डेव्हलप विद इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय कळतंय तुम्हाला सांगायचं काय इथे? 5 जण माझे मेन जे एम्प्लॉईज आहेत, माझे की एम्प्लॉईज आहेत, ते रिटायर्ड होणार आहेत आणि ते जाणार, त्यामुळे मी घाबरलोय. मग त्यांची जागा घेणार कोण? मी बाहेरून नाही आणले एम्प्लॉई, मी माझ्या आतमधल्याच लोकांना चान्स दिला, माझ्या आतमधल्याच लोकांचं टॅलेंट ओळखलं आणि त्यांना 5 वर्ष अगोदर संधी दिली. ती लोक आता चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आणि आज त्या लोकांनी ती जागा घेतलेली आणि माझा बिझनेस पुढे चाललाय. इव्हन आपल्या राज क्लासेस मध्ये पण जेवढे टीचर्स आहेत, मेजॉरिटी टीचर्स अगोदर स्टुडंट होते,
उद्या बिझनेस मोठा होणार सरांना माहिती होतं, त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये त्यांनी हळूहळू ट्रेन करायला सुरुवात केलेलं होतं. आणि जेव्हा गरज लागली तेव्हा त्यांना टीचर म्हणून उभं केलं. अर्चना मॅडम, मी स्वतः स्टुडंट होतो, पण ओव्हर द पिरियड लेक्चर घेऊन डेव्हलप झालो ना. पुढे जाऊन आम्ही डिग्रीज पण घेतल्या प्रोफेशनल प्रोफेसरसाठी असतात ते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तुमच्याकडे चांगलं स्टाफिंग डिपार्टमेंट असेल तर त्याला फ्युचर रिक्वायरमेंट माहिती असते की फ्युचरमध्ये काय आपली गरज आहे ऑर्गनायझेशनची. बिझनेस छोटा आहे तो छोटाच राहणार आहे, बिझनेस मोठा होणार आहे, सो अजून एम्प्लॉईज हाताखाली लागणार आहेत. मग बाहेरून एम्प्लॉईज आणण्यापेक्षा आपण आपल्याच लोकांना का नाही चान्स द्यायचे, पुढे जायचे. मग आपल्याच एम्प्लॉईज आपण आतापासूनच तयार करायला सुरुवात करायचं. म्हणजे जेव्हा गरज लागणार तेव्हा बाहेरून एम्प्लॉईज आणून ठेवण्यापेक्षा आपल्याच एम्प्लॉईला प्रमोशन देऊन त्या जागेवर बसवायचं, जेणेकरून तो देखील हॅपी होईल. कळतंय तुम्हाला? पॉईंट नंबर 6, फ्युचर रिक्वायरमेंट. काय दिले बघा तिथे, स्टाफिंग सॅटिस्फाईज फ्युचर रिक्वायरमेंट ऑफ टॅलेंटेड स्टाफ. फ्युचरमध्ये स्टाफची गरज लागणार माहिती, मग आपण काय करणार, ऍडव्हान्स मध्येच त्याला तयार करणार. बाहेरून आणणार स्टाफ की आतमधला स्टाफ तयार करणार? आतमधलाच. कारण बाहेरून स्टाफ आणला तर आपले एक्झिस्टिंग एम्प्लॉईज नाराज होणार. ते काय बोलणार, प्रमोशन आम्हाला न देता बाहेरच्या लोकांनी डायरेक्ट आमच्या डोक्यावर आणून बसवलं. ते नाराज होणार आणि त्याचा इफेक्ट कामावरती होणार. त्यामुळे बाहेरून कोणाला आणण्यापेक्षा आतमधल्या स्टाफला तयार करा आणि त्यांनाच प्रमोशन द्या, ते हॅपी होणार. सो लाईन काय दिले, द फ्युचर टॅलेंटेड स्टाफ, फ्युचर टॅलेंटेड कॉम्पिटंट म्हणजे कॅपेबल एक्झिक्युटिव्ह कॅन बी क्रिएटेड. कोणामधून क्रिएट करू शकतात, थ्रू एक्झिस्टिंग स्टाफ डेव्हलप विद इन ऑर्गनायझेशन. आपले बरेचसे टीचर्स सरांनी ऑर्गनायझेशन मध्ये सुरुवातीला डेव्हलप केले हळूहळू, कारण त्यांना माहिती होतं की आज ना उद्या क्लास मोठा होणार, जेव्हा मोठा होणार तेव्हा रिक्वायरमेंट लागणार स्टाफची. मग बाहेरून कोणाला उभं करण्यापेक्षा आपण आपल्याच मुलांना चान्स दिला आणि सगळ्यांना त्यांनी अशा प्रकारे तयार केले. पॉईंट नंबर 6 कळालं तुम्हाला? पॉईंट नंबर 7, बेटर रिलेशन्स. स्टाफिंग पॉलिसी मेंटेन्स बेटर रिलेशन बिटवीन द ऑर्गनायझेशन अँड द एम्प्लॉईज. स्टाफिंग मुळे ऑर्गनायझेशन म्हणजे मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई मधलं रिलेशन चांगलं होतं. कशा प्रकारे बघा, ड्यू टू गुड स्टाफिंग पॉलिसी, चांगली स्टाफिंग पॉलिसी असेल तर स्टाफला काही प्रॉब्लेम येणारच नाही. त्यांना वेळेवरती पगार मिळणार, वेळेवर बोनस मिळणार, वेळेवर कमिशन मिळणार, वेळेवर प्रमोशन मिळणार, सगळ्या गोष्टी वेळेवर मिळतात. तर एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटचे रिलेशन चांगले राहणार की खराब राहणार? चांगले राहणार. सो लाईन काय दिली बघा, ड्यू टू गुड स्टाफिंग पॉलिसी द प्रॉब्लेम्स लाईक नॉन कोऑपरेशन, गो स्लो पॉलिसी, स्ट्राइक्स एक्सेट्रा कॅन बी अवॉइडेड. नाव हे नॉन कोऑपरेशन म्हणजे काम करायचंच नाही, गो स्लो पॉलिसी स्लोली काम करायचं, स्ट्राइक म्हणजे काम रोखो, कामच बंद करायचं. हे कधी प्रकार घडतात ऑर्गनायझेशन मध्ये? हे असले प्रकार, स्ट्राइक्सचे, गो स्लो पॉलिसी, नॉन कोऑपरेशन, हे प्रकार कधी घडतात? जेव्हा त्यांचं मनासारखं होत नाही, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हा. पण जर का चांगली स्टाफिंग पॉलिसी असेल तर एम्प्लॉईजच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण होणार, एम्प्लॉईजच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार. सो एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटचे रिलेशन चांगले राहणार आणि हे प्रॉब्लेम कधी येणारच नाहीत, नॉन कोऑपरेशन, गो स्लो पॉलिसी, स्ट्राइक्स. सो लाईन काय दिली बघा, स्टाफिंग पॉलिसी मेंटेन. स्टाफिंगमुळे काय मेंटेन होत आहे? बेटर रिलेशन्स. कोणामध्ये? बिटवीन द ऑर्गनायझेशन अँड द एम्प्लॉईज ड्यू टू गुड स्टाफिंग पॉलिसी. चांगल्या स्टाफिंग पॉलिसीमुळे द प्रॉब्लेम्स लाईक नॉन कोऑपरेशन, गो स्लो पॉलिसी, स्ट्राइक्स एक्सेट्रा कॅन बी अवॉइडेड. पॉईंट नंबर लास्ट, टीमवर्क. जेव्हा तुम्ही स्टाफिंग पॉलिसी तुमची चांगली असते, एम्प्लॉईजच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतात, सगळ्या डिमांड पूर्ण होत असतात, एकदम चांगलं वातावरण ऑर्गनायझेशन मध्ये तयार होतं आणि मग सगळं ऑर्गनायझेशन ऍज अ टीम म्हणून काम करतात आणि जेव्हा टीम पूर्ण वर्क होते तेव्हा गोल इझिली अचीव्ह होतं. काय दिले बघा तिथे, गुड स्टाफिंग पॉलिसी इज इसेन्शियल टू डेव्हलप टीम स्पिरिट अमॉंग द एम्प्लॉईज. चांगली स्टाफिंग पॉलिसी असेल तर एम्प्लॉईजचा पगार वेळेवर मिळतो, बोनस मिळतो, कमिशन मिळते, ट्रेनिंग मिळते, सगळ्या गोष्टी वेळेवर मिळतात. ऑटोमॅटिक त्यांचं आणि मॅनेजमेंटचं रिलेशन चांगलं होणार. सो ते एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट ऍज अ टीम म्हणून काम करणार आणि जेव्हा ऍज अ टीम सगळे काम करणार तेव्हा गोल इझिली काय होणार? अचीव्ह होणार. सो लाईन काय दिली बघा, a good staffing policy is essential to develop team spirit among the employees. It is the team spirit that brings success to the organization. जर का त्या टीम मध्ये स्पिरिट असेल, उत्साह असेल तरच तिथे काय मिळणार आहे? सक्सेस मिळणार आहे. आणि तो उत्साह कधी येणार? एम्प्लॉईजला 4 महिने झाले पगार दिलेला नाहीये, उत्साह येणार, स्पिरिट असणार काम करण्याचं. गेले 2 वर्ष त्यांना पगार वाढ दिलेली नाहीये, त्यांच्यामध्ये स्पिरिट, जोश, उत्साह असणार का? नसणार. पण सगळ्या गोष्टी मिळतात, उत्साह असणार ना, जोश असणार ना, स्पिरिट असणार ना. सो इट इज द टीम स्पिरिट दॅट ब्रिंग्स सक्सेस टू द ऑर्गनायझेशन. मग ते सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायचं काम, त्यांना हॅपी ठेवण्याचं काम कोण करणार आहे? स्टाफिंग.
सो त्यांच्यामध्ये जोश मेंटेन ठेवण्याचं काम कोण करणार आहे? स्टाफिंग. सो लास्ट लाईन काय दिलं? इट इज द टीम स्पिरिट दॅट ब्रिंग्स सक्सेस टू द ऑर्गनायझेशन. रीड करूया आपण एकदा शेवटचा पॉईंट. कळालं तुम्हाला नक्की? पॉईंटवर नाव काय दिलं त्यांनी? टीम वर्क. क्रिकेटची मॅच आपण बघतो, जेव्हा 11च्या 11 जण तिथे पूर्ण स्वतःचे 100% एफर्ट्स देतात तेव्हा मॅच आपण जिंकतो. एकाने कितीही खेळू द्या, टीम जिंकत नाही. सो जर का तुम्हाला जिंकायचंय, तुम्हाला गोल अचीव्ह करायचे, तर टीम वर्क महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशन मध्ये टीम वर्क पाहिजे असेल, टीम स्पिरिट पाहिजे असेल, तर त्या एम्प्लॉईजचे डिमांड्स पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगली स्टाफिंग पॉलिसी असणं गरजेचं आहे. सो गुड स्टाफिंग पॉलिसी इज इसेन्शियल. चांगली स्टाफिंग पॉलिसी गरजेचं आहे टू डेव्हलप टीम स्पिरिट अमॉंग द एम्प्लॉईज. इट इज द टीम स्पिरिट दॅट ब्रिंग्स सक्सेस टू द ऑर्गनायझेशन. दॅट्स इट.